शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसारख्या कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही, मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणीची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशाची अफरातफर, सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। राऊत आक्रमक तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा, बन यांचा पलटवार। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही, सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा। अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद, काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुखांच्या बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप, संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा। संभाजीनगर विधान परिषदेसंदर्भात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक, मंत्री संजय शिरसाटांचा शिंदेंच्या भेटीला। संभाजीनगर विधान परिषद मतदारसंघात अब्दुल सत्तारांच्या मुलानं बंडखोरी केल्यानं खळबळ। कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे बंडखोरी शमली, महेंद्र दळवींची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। मनसरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी, रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, कुणबी दाखले आणि हेल्पलाईन बाबत निर्णय, पुढील 3 महिन्यात आश्वासनांची पूर्तता करा, हलगर्जीपणा केल्यास थेट कारवाई, विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही मी समाधानी नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं, जरांगेंचा निशाणा, 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी। गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात, 2 बसचा अपघातात 7 जणांचा मृत्यू, अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग, मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर, पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीच्या 10 टीम तयार, सर्वच्या सर्व 6 आरोपींना अटक, दापोडी पोलिसांकडून सीआयडीकडे गुन्हा दाखल। सोनम वांगचुक यांची कॉक्रोच जनता पार्टीला साथ, 5 जूनपर्यंत बदल न झाल्यास दिल्ली सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणार, वांगचुक यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा। सीबीएसईच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती, आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची सीबीएसई अध्यक्षपदी निवड, सीएफबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह यांची तडकाफडकी बदली। नागपूर एपीएमसी आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित, फडणवीसांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूर बाजार समितीला आता देशपातळीवर ओळख, वर्षभरात तब्बल 4 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त शेतमालाची उलाढाल। राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी, धाराशिव, पुणे, नाशिक, जळगाव, नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये केळीच्या बागांचं प्रचंड नुकसान। भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार, डीआरडीओ कडून स्वदेशी रुद्रम 2 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी, 300 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता।